नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीपत्रामध्ये आपण महत्त्वाच्या बातम्या आपल्या प्रतिनिधींकडून समजून घेणार आहोत. सुरुवातीलाच बातमी आहे मुंबईतून. मुंबईच्या महापौरांना धमकीचा मेल आलेला आहे. महापौरांचं केबिन, गाडी बॉम्बनं उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. बीएमसीच्या सुरक्षेचा पोलिसांकडून तातडीनं आढावा घेतला जातोय. मुंबई महापौर ऑफिस, मुख्यमंत्र्यांचं कार्यालय बॉम्बनं उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. तसंच RSS मुख्यालय सुद्धा उडवण्याचा मेलमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. ईमेल येत असतात, आले तर ते आम्ही गांभीर्याने घेतो. त्याचा पूर्ण तपास मुंबई पोलीस करतायत. पण साधारणपणे अशा प्रकारचे ईमेल हे आतापर्यंत असा अनुभव आहे की ते हॉक्स असतात, ते चुकीचे असतात. तथापि कोणी ईमेल केला तरी कोण आहे हे शोधून काढणं काम आहे, ते होत आहे. त्या ठिकाणी सुरक्षेचा देखील आढावा घेण्यात आला आणि डॉग स्क्वॉड असेल किंवा विविध यंत्रणांच्या माध्यमातून तपासणी देखील करण्यात आली. तसं तिकडे कुठलेही आक्षेपार्ह किंवा ते धोकादायक असं कुठलेही सबस्टन्स तिथे आढळलं नाही. आणि जो काही ईमेल आलेला आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे की याही अगोदर असे ईमेल्स आलेले होते आणि हे सगळे ईमेल्स हे डार्क वेबमधनं, VPN हे पाठवले जातात. परंतु तरी सुद्धा या प्रकरणाची चौकशी सध्या चालू आहे. सध्या प्राथमिकदृष्ट्या एवढी माहिती उपलब्ध आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत. शुभम, धमकीचा मेल आला होता, पोलिसांचा तपास सुरू आहे. तपासामध्ये नेमका हा मेल कुणी केलेला आहे या संदर्भात काही माहिती मिळाली आहे? जगदीश, खळबळजनक बाब सध्या समोर आलेली आहे की थेट महापौर यांना मुंबई महानगरपालिका असेल, मुख्यमंत्री यांचं कार्यालय असेल किंवा मग RSSचं मुख्यालय असेल, हे बॉम्बनी उडवण्याची धमकी ही प्राप्त झालेली आहे. नेमका हा मेल आला कुठून? मुंबई शहरातून आलाय की मुंबईच्या बाहेरून आलाय, महाराष्ट्रातून आलाय की महाराष्ट्राच्या बाहेरून आलाय? अशा सगळ्या प्रकारचा शोध जो आहे तो मुंबई पोलीस आता घेताना दिसून येत आहे. अशामध्येच मेल करणारा व्यक्ती कोण आहे याचा देखील शोध घेणार आहे. IP ॲड्रेस जो आहे तो देखील शोधला जात आहे. अर्थातच ही चौकशी जी आहे ही युद्ध पातळीवर सध्या सुरू आहे. पण मात्र ही हिंमत येते कुठून मेल करण्याची आणि याच्या मागे नेमकं उद्दिष्ट काय आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्याच्यावर आपलं मत जे आहे ते व्यक्त केलेलं आहे. शोध घेण्याचं काम सध्या सुरू असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. पण असं जरी असलं तरी मात्र सर्व यंत्रणा या सध्या अलर्ट मोडवर आहेत आणि कुठलीही छोट्यातली छोटी घडामोड जी असेल ती देखील गांभीर्याने यामध्ये घेण्याचा प्रयत्न जो आहे मुंबई पोलिसांकडून सुरू आहे. नेमकं याचा आता सत्य समोर आल्यानंतर काय मुंबई पोलीस असतील किंवा मग गृह विभागाकडून सांगण्यात येतं हे पाहणं आता महत्त्वाचं असेल. शुभम, तुम्ही असेच जोडलेले राहा.